नमस्कार. आज 19 फेब्रुवारी सर्व मराठी जनांसाठी आणि मनांसाठी अत्यंत उत्साहाचा दिवस आणि तो म्हणजे शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आपण दरवर्षी सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी या आपल्या संस्थेतर्फे साजरा करत असतो आणि तो आपण वैचारिक मंथनातून साजरा करत असतो. आजवर आपण अनेक ऑनलाईन व्याख्यानमालांचं आयोजन आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं केलेलं आहे. या व्याख्यानमालेच्या या मालिकेमध्ये आजवर डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर सदानंद मोरे, विश्वास पाटील, डॉक्टर गणेश राऊत, सतीश राऊत यासारख्या अनेक मान्यवरांची व्याख्यानं झालेली आहेत. आणि आज सांगायला आनंद होतोय की एक अत्यंत तरुण अभ्यासक ज्यांचा लोकसंस्कृतीचा, इतिहासाचा आणि शिवचरित्राचा अत्यंत गाढा अभ्यास आहे, असे प्रणव पाटील हे आपल्याला आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. त्यांचा विषय आहे शिवछत्रपतींचे आरमार. तेव्हा मी प्रणव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपतींचे आरमार या विषयाचे पैलू आपल्यासमोर उलगडावेत. धन्यवाद आणि सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा. गणेशाय नमो. नमस्कार, मी प्रणव पाटील. सर्वांना आजच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा. खरं तर आज मी गप्पा मारणार आहे ते शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी. आरमाराची जी पार्श्वभूमी होती, त्या पार्श्वभूमीच्या संदर्भात काही गोष्टी आपण आज समजून घेणार आहोत. खरं तर भारतामध्ये प्राचीन काळापासून आपल्याला माहिती आहे की आरमाराची एक मोठी परंपरा आहे. चोळ राजांनी स्वतःच्या आरमाराच्या जोरावरती श्रीलंका, मलाया, फिलिपीन्स या बेटांवरती विजय मिळवला होता. परंतु मध्ययुगामध्ये आपल्याला असं दिसतं की भारतीय राजांकडे स्वतःचा असा आरमार नव्हता कोणाकडे. अगदी विजयनगर चं जे राज्य होतं, त्या राज्याकडे सुद्धा सैनिकांची ने-आण करण्यापुरती जहाजं होती. आणि मुघलांकडे जी जहाजं होती ती व्यापारी जहाजं होती. नद्यांमध्ये सैनिकांची ने-आण करणारी जहाजं होती. फार आतमध्ये जाऊन संरक्षण करत सागरी भूमीचं अशी कुठलीही नौसेना कुठल्याही राजाकडे नव्हती. परंतु पहिल्यांदा आपण असं म्हणूया की आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली आणि त्या मागची जी पार्श्वभूमी होती ती आपण आज समजून घेऊया. खरं तर भारताकडे पाश्चिमात्य देशांचा जो ओढा होता तो मसाल्यांमुळे होता. आणि आपल्याला दिसतं की हा मसाल्यांची मागणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना भारत पुरवत होता. खरं तर इजिप्तमध्ये आपल्याला असं दिसतं की ज्या इसवी सन पूर्व 1200 मधल्या ज्या मम्मी आहेत, त्या मम्मींचं देहांचं काय म्हणूया की आपण प्रिझर्व करण्यासाठी मिरीचा वापर होतो. आणि मोठ्या प्रमाणावरती केरळ आणि दक्षिण भारतातून मिरी ह्या भागामध्ये जात होती. त्यानंतर रोमन साम्राज्यामध्ये मिरीचा वापर हा औषध म्हणून होत होता. सम्राट ऑगस्टस जो होता त्याने पहिल्यांदा खाण्यामध्ये ह्या मिरीचा वापर केला आणि त्यानंतर मसाला म्हणून त्याचा वापर पूर्ण युरोपमध्ये केला जाऊ लागला. आणि आपल्याला माहिती आहे की युरोपमध्ये प्रचंड थंडी पडते आणि तिथलं मांस साठवण्यासाठी या मिरी आणि मसाल्यांचा उपयोग केला जात होता. त्यामुळे ह्या मसाल्यांची किंमत जी होती अगदी ती सोन्याच्या दराप्रमाणे होती. आणि ह्या मसाल्यांचा शोध घेत अनेक दर्यावर्दी भारताकडे येत होते. मध्ययुगामध्ये ह्या पूर्ण मसाल्यांच्या व्यापारावरती अरबांचं वर्चस्व होतं. आणि साधारणतः 15व्या शतकामध्ये जेव्हा तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यानंतर या व्यापारावरती त्यांचं पूर्ण वर्चस्व तयार झालं. आणि मग युरोपमधल्या अनेक देशांना सत्तांना असं वाटायला लागलं की आपण या व्यापारामध्ये पडलं पाहिजे, कारण हा व्यापार खूप किफायतशीर होता. आणि त्यामुळे दर्यावर्दी सगळे भारताचा शोध घेत फिरत राहिले. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने 2 देश पुढे होते, ते म्हणजे स्पेन आणि पोर्तुगाल. हे दोन्ही देश जे होते ते तुर्कांच्या अंमलाखाली होते. परंतु 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस हे बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी त्याआधीच तुर्कांचं वर्चस्व झुगारलेलं होतं. परंतु ह्या 2 देशांमध्ये जी स्पर्धा चालू होती ती स्पर्धा पोपने त्यांचा एक निवाडा करून संपवली. ते म्हणजे अटलांटिक परिसरातल्या ज्या एका बेटाच्या पूर्व बाजूला स्पेनचे विस्तार होईल आणि पूर्व दिशेला पोर्तुगीज जातील. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की आफ्रिका, आशिया खंड ह्या सगळ्या बाजूला पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. आणि पूर्वेला जिथे दक्षिण अमेरिका आहे, अमेरिकेचा जो मेक्सिको वगैरे हा जो भाग आहे तिकडे स्पॅनिश लोकांच्या वसाहती आपल्याला दिसतात. खरं तर त्या काळामध्ये धर्मांध काय म्हणू की राजवटींचा जोर होता.
आणि त्याच्यामध्ये कॅथलिक ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामध्ये जो जोरात झगडा झाला. त्याच्यामध्ये जॉन क्रिस्टिन नावाची एक लोककथा त्या काळामध्ये प्रसिद्ध झाली होती. या लोककथेमागे असं होतं, की जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस जे राजे त्या येशूच्या आईला भेटवस्तू घेऊन आले, त्यामध्ये हा जॉन ब्रेस्टिस राजा होता आणि त्याचे जे वंशज आहेत ते पूर्वेला राज्य करतात. तर त्या पूर्वेला जाऊन त्याच्या वंशजांचा शोध घेऊन आपण मुसलमानांना आपल्या युरोपमधनं हाकलायचं अशी पोर्तुगाल च्या राजाची कल्पना होती आणि म्हणून त्याने वास्को द गामाला सांगितलं होतं, की तू भारताचा शोध घे. पूर्वेच्या बाजूला ह्या जॉन ब्रेस्टिसचे जे वंशज आहेत त्यांना शोधून काढ आणि झालं तर मसाल्यांचाही शोध घेता येतं का बघ आणि हे जर तुला जमलं नाही तर मी तुझं डोकं उडवीन, अशा प्रकारचा धमक त्याला दिला होता. आणि ज्यावेळेस तो 1498 भारताच्या हद्दीवर आला, त्यावेळेस त्या लोकांना असं वाटत होतं, की इथले जे लोक आहेत ते गावंढळ ख्रिस्ती लोक आहेत. भारताच्या भूमीवरती जेव्हा कालिकतच्या बंदरावरती ते उतरले. कालिकत म्हणजे आजचं कोझिकोड आहे. तर ह्या बंदरावरती उतरल्यानंतर त्यांनी खूप वेगळ्या प्रकारच्या उपासना पद्धती पाहिल्या. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की जेव्हा त्यांनी कालिका देवीची दुर्गादेवीची मूर्ती पाहिली, त्यावेळेस त्यांना असंच वाटत होतं, की ही मेरीची मूर्ती आहे आणि यांची उपासना पद्धती थोडी वेगळी आहे. परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आलं, की हा काहीतरी वेगळा धर्म आहे आणि पुढच्या खेपेला जेव्हा पोर्तुगीज आले त्यावेळेस ते धर्मगुरू घेऊन आले आणि त्यांनी ते चेक केलं, की हे ख्रिस्ती नाही आहेत आणि इथं आपल्याला आता धर्मप्रसार करावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला व्यापारावरती सुद्धा एक क्षत्रिय अंमल तयार करावा लागेल. ज्यावेळेस वास्को द गामानंतर जी पोर्तुगीजांची पलटण आली, त्यांनी कोझिकोड जे बंदर आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आणि कोचीनच्या राजाबरोबर तो सगळा प्रदेश जिंकून घेतला. कोचीनला त्यांनी पहिल्यांदा किल्ला बांधला आणि कोचीनच्या राजाला त्यावेळेस कळलं, की नाविक शक्ती किती महत्त्वाची आहे. परंतु त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त व्यापाऱ्यांना फायदा कसा मिळेल किंवा तो व्यवहार कसा सुरळीत चालेल याकडेच लक्ष दिलं. आता घोड्यांचा जो व्यापार होता तो मध्ययुगामध्ये इतका महत्त्वाचा होता, की जी युद्ध केली जायची त्याच्यामध्ये घोडा हे प्रमुख शस्त्र होतं, अस्त्र होतं. घोड्यांशिवाय एखादी फौज उभी राहू शकत नव्हती आणि घोड्यांचा व्यापार हा त्यामुळे अतिशय मौल्यवान होता आणि ह्या पूर्ण व्यापारावरती अरबांचं वर्चस्व होतं आणि त्यामुळे अरब ठरवू शकत होते, की भारतामध्ये कुठला राजा कसा आपल्या वर्चस्वाखाली राहील, कशा प्रकारे तो आपल्याला सवलती देईल आणि घोड्यांची निर्यात करणं हे त्यांच्या पथ्यावर असल्यामुळे विजयनगर साम्राज्य सुद्धा कुठलं तरी एखादा वेगळा मार्ग शोधत होतं आणि त्याला साथ मिळाली ती पोर्तुगीजांची. पोर्तुगीज आणि विजयनगर ने मिळून गोवा हे बेट जे होतं जे आदिलशहाचं ते जिंकून घेतलं आणि त्या बदल्यात पोर्तुगीजांनी विजयनगर साम्राज्याला घोडे पुरवायचे असा एक करार झाला. त्यानंतर हळूहळू आपल्याला असं दिसतं, की पूर्ण घोड्यांच्या व्यापारावरती पोर्तुगीजांचं वर्चस्व झालं आणि अरबांची पिछेहाट झाली. परंतु महाराष्ट्राच्या भूमीवरती जर आपण असं पाहिलं तर पोर्तुगीजांचा जो तळ होता तो वसई, चौल या सगळ्या परिसरावरती होता आणि ह्या सगळ्या परिसरातून घोड्यांची आयात होत होती. हे घोडे ज्या पातशाह्या होत्या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवरती शिवपूर्व काळामधल्या, तर ह्या सगळ्या पातशाह्यांना जे घोडे लागायचे तर ते पोर्तुगीज पुरवत असल्यामुळे त्यांना सतत खुश ठेवण्यासाठी अनेक व्यापाराच्या सवलती त्यांना देण्यात आल्या आणि याचा उपयोग करून पोर्तुगीजांनी स्वतःची एक पद्धत सागरी भूमीवरती आणली ती म्हणजे कर्ताज नावाची, की पोर्तुगीजांचा परवाना असल्याशिवाय तुम्हाला व्यापार करता यायचा नाही. तुमची बोट समुद्रामध्ये घालता यायची नाही आणि हा कर्ताज म्हणजे काय होतं तर तुम्ही ज्या बोटीने चालला आहात त्याची दिशा, त्यावरती असलेल्या लोकांची संख्या, मुद्देमाल, त्याची किंमत ही सगळी नोंद त्याच्यामध्ये असायची आणि त्या बदल्यात कर दिला जायचा. आता ह्या ज्या पातशाह्या होत्या त्या पातशाह्यांमधून अनेक प्रमाणामध्ये लोक हे दाभोळ बंदरामधून मक्केला जात होते आणि ह्या सगळ्या बोटी जेव्हा मक्केला जात त्यावेळेस परत ज्यावेळेस ते येत त्यावेळेस हे पोर्तुगीज त्यांची अडवणूक करत आणि त्यातून प्रचंड खंडणी उगळत असत. अशा प्रकारे ती एक डोकेदुखी झाल्यानंतर मुस्लिम शाह्यांनी सुद्धा की पोर्तुगीजांची डोकेदुखी वरचढ होऊ नये म्हणून युद्ध केली. परंतु पोर्तुगीजांचं नाविक सामर्थ्य अतिशय प्रबळ होतं.
कारण पोर्तुगीजांच्या राजाने असं म्हणून ठेवलं होतं, की जर तुमची नाविक सामर्थ्य जर साबूत असेल, तर तुम्ही जमिनीवरती कधीही जाऊन पुन्हा राज्य करू शकता. आणि पोर्तुगीजांचं जे नाविक सामर्थ्य यासाठी होतं, की त्यांची जी सर्वसाधारण जहाजं होती ती 2 ते 3 टनचा व सामान घेऊ शकेल अशी होती. त्यानंतर त्यांनी अनेक बदल करून अशी पण जहाजं तयार केली, की जी 700 ते 800 टन हे माल घेऊन जाऊ शकते. आणि जर व्यापार करायचा असेल तर स्वतःच्या मोक्याच्या जागा हव्यात बंदरांवरती, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून दीव दमणपासून ते खाली कोचीनपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी स्वतःचे सागरी किल्ले बांधले. ते किल्ले फक्त संरक्षणापुरते नव्हते, तर त्यांचा जो माल होता व्यापाराचा त्याच्यामध्ये गुलामांपासून ते अगदी पर्यंत मसाल्यांपर्यंत हे सगळे स्टोअर केले जायचे. आणि त्यांच्या जहाजांना एक नाविक तळ तिथे उभारलं जात होता. त्यामुळे पोर्तुगीजांनी दुसरा एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असं केलं, की जिथे-जिथे सागाच्या झाडांची वनं होती, त्या भागामध्ये त्यांनी बोटी बांधण्याचे कारखाने काढले. आणि ही सगळी पार्श्वभूमी महाराजांना माहीत होती. आणि महाराजांचा संबंध कोकणाशी कधी आला, ज्यावेळेस जावळीचा विजय त्यांनी घेतला किंवा जावळीवरती विजय मिळवला. त्यानंतर मोऱ्यांचं जे कोकणामध्ये जे राज्य होतं, ते महाराजांना मिळालं. आणि तिथून पुढे त्यांचा सिद्ध्यांशी संघर्ष चालू झाला. आणि सिद्ध्यांची ताकदसुद्धा त्यांच्या आरमारामध्ये होती. आणि चोरून त्यांना पोर्तुगीज हे धान्य पुरवठा करत असत. त्यामुळे स्वतःचा आरमार असल्याशिवाय आपण सिद्ध्यांना हरवू शकत नाही, हे महाराजांच्या लक्षात आलं. आणि त्यावेळची पत्र आपल्याला अशी सांगतात, की गोव्याचा जो गव्हर्नर होता, तर त्याला पोर्तुगीज भाषेमध्ये विरजई असं नाव होतं. तो विरजई अनेक चोरटी पत्र लिहित असायचा चौलच्या त्यांच्या कॅप्टनला, की तुम्ही शिवाजी महाराजांना कळणार नाही अशा प्रकारे चोरी-छुपे सिद्ध्यांना तुम्ही मदत करा, त्यांना धान्य पुरवठा करा आणि शिवाजी महाराजांना वरचढ होऊन देऊ नका. अशा प्रकारची ती पत्र त्यावेळची उपलब्ध आहेत. आता ह्या पोर्तुगीजांची जी सत्ता होती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, त्यांची एक स्वतःची वेगळी काय म्हणूया की सिस्टीम होती. त्याच्यामध्ये गोवा हे त्यांचं मुख्य केंद्र होतं. गोव्याचा जो विरजय होता तो भारताचा त्यांचा गव्हर्नर होता. आणि ठिकठिकाणी त्यांची जी वसाहती होत्या तिथे कॅप्टन नेमले जात होते. त्याच्यामध्ये 3 विभाग त्यांनी केलेले होते. एक म्हणजे दीव दमणपासून ते चौलपर्यंतचा भाग होता. चौलपासून ते खाली गोव्यापर्यंतचा भाग होता. गोव्यापासून ते खाली कॅनरा जो भाग आहे तो एक भाग होता. त्यानंतर कन्याकुमारीपर्यंतचा एक भाग होता. अशा प्रकारे 3 हिश्श्यामध्ये त्यांचं नाविक सामर्थ्य होतं. आणि दरवर्षी 3-4 फेऱ्या त्यांच्या आरमाराच्या निघत असत. म्हणजे चौलपासून जो माल निघायचा तो गोव्यापर्यंत जायचा. तर ह्या त्यांच्या फेरीमध्ये साधारण 200-250 बोटींचा समावेश असायचा. त्या सगळ्या व्यापारी जहाजांना या आरमाराकडून संरक्षण मिळत होतं. आणि हे महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली ती भिवंडी आणि कल्याणच्या खाडीमध्ये बोटींची निर्मिती करण्यापासून. आणि महाराजांच्याच काय किंवा त्यावेळेच्या सत्तांना माहीत होतं, की आपल्याकडे त्या प्रकारचं तंत्रज्ञान असलेली माणसं माहीत नाहीयेत, की अशा प्रकारच्या बोटी उभा करण्यासाठी. म्हणून महाराजांनी त्यावेळेस अशी नोंद मिळते, की 200च्या वरती पोर्तुगीजांनी काळे लोक म्हणजे ज्यांना निग्रो म्हटलं जातं असे स्वतःच्या पदरी ठेवले. आणि त्यांच्याकडून ह्या आरमाराची निर्मिती चालू केली. आणि ही बातमी जेव्हा गोव्याला पोहोचली त्यावेळेस ते गोव्याचे विरजय जो होता तो हादरला. आणि त्याने चौलच्या आपल्या कॅप्टनला पत्र लिहिलंय, की यांचं जर आरमार उभं राहिलं तर आपल्या पूर्ण सत्तेला हादरा बसेल. आणि ही गोष्ट कधी भारताच्या इतिहासामध्ये झाली नाही. ही पहिल्यांदाच झाली, की इथला कोणीतरी स्थानिक राजा जो आहे तो स्वतःचा आरमार उभा करतोय. त्यामुळे ही फार त्यांची चिंतेची गोष्ट होती. आणि महाराजांनी ह्या सगळ्या लोकांना अतिशय वरच्या दर्जाचा पगार दिला होता. त्यामुळे ही लोक पोर्तुगीजांनी बोलून सुद्धा फुटत नव्हते. परंतु अखेरीस त्यांना देवाचं आणि धर्माचं म्हणजे ख्रिस्ती धर्माचं त्यांना भान देण्यात आलं. त्या धर्माच्या आधारे त्यांना काय म्हणे की जागृत करून तुम्ही आपल्या शत्रूचा आरमार उभा करू नका, असं त्यांना सतत आठवण करून दिल्यामुळे हे सगळे लोक पुन्हा वसईला पळून गेले. आणि महाराजांचा जो आरमार निर्मितीचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये थोडासा खंड पडला, परंतु ते काम पूर्णपणे थांबलं नाही. ते काम थांबलं यासाठी नाही, ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग इथे आला होता
आणि त्यावेळेस त्याचं एक पत्र गोव्याच्या व्हाईसरॉयला गेलं होतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं, की तुम्ही आमच्या शत्रूला जहाज निर्मितीमध्ये मदत करताय. खरं तर त्यावेळेस जे पोर्तुगीज सैन्यातले जे पळून गेलेले अधिकारी होते, ते सुद्धा कुठे ना कुठे नोकरी शोधत होते. अशा प्रकारची मंडळी महाराजांनी आपल्या हाताशी धरलेली होती. आणि ह्यांना अतिशय जास्त पगार देऊन ठेवल्यामुळे ही मंडळी पुन्हा तिकडे जात नव्हती. तर मग त्यावेळेस त्यांनी पत्र दिलंय पोर्तुगीजांनी, की ही मंडळी आमच्याकडून पळून गेलेली आहे आणि त्याचा आणि आमचा काही संबंध नाहीये. परंतु तुम्ही म्हणता ती खरी गोष्ट आहे, की यांचं जर आरमार उभं राहिलं तर ते डोईजड होईल. अशा प्रकारे त्यावेळेची पूर्ण परिस्थिती होती आणि ज्यावेळेस ह्या 2 कल्याण आणि भिवंडीच्या खाडीमध्ये आरमार उभं राहिलं, त्यावेळेस ह्यांना वाट ही वसईवरूनच होती. कारण ही जी खाडी होती ती समुद्रापासून 40 किलोमीटर आतमध्ये होती. आणि जर समुद्राच्या कडेला जर आपल्याला ठिकाण नसेल, तर हे आरमार उभं करून उपयोग काय हे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी जो आदिलशहाचा अफजल खान वधानंतरचा मनोप जिंकला, त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा कोकणाचा होता. त्यावेळेस साधारण 100 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी महाराजांच्या ताब्यात आली आणि तिथं त्यांनी ठिकठिकाणी किल्ले बांधण्याचं काम हाती घेतलं. सुरतच्या लुटीनंतर जो पैसा आला, तो त्यांनी ह्या समुद्रातल्या किल्ल्यांच्या बांधकामामध्ये घातला आणि त्यामुळे हे किल्ले उभे राहिले. त्याच्यामध्ये सुवर्णदुर्गसारखा नव्याने तयार केलेला किल्ला होता किंवा गिरिया ज्याला आपण विजयदुर्ग म्हणतो तो किल्ला होता. सिंधुदुर्ग हा किल्ला होता आणि ही एक मोठी मालिका त्यांनी तयार केली आणि ह्या सगळ्या चं केंद्र मालवण त्यांनी असं ठेवलं आणि मालवणवरून त्यांनी पहिली मोहीम जी काढली ती बसरूर ह्या ठिकाणी कर्नाटकात काढली होती. बसरूर चं जे बंदर आहे, तर हे शिवप्पा नाईक नावाचा एक पराक्रमी कानडा राजा होऊन गेला. तर त्याने पोर्तुगीजांची 4 सागरी दुर्ग हे जिंकलेले होते आणि हे 4 जे दुर्ग होते त्याच्यामध्ये होन्नावर एक भाग होता, मंगलोर एक होतं आणि त्यावेळेस एक आपोआप अशी उठली होती, की महाराज हे भटकळवरती आक्रमण करणार. तर भटकळ हे एक खूप मोठं व्यापाराचं केंद्र होतं आणि दक्षिणेमध्ये जो घोड्यांचा पुरवठा होत होता, तो ह्या भटकळमधून होत होता. तर त्यावेळेस शिवप्पा नाईकाचं निधन झालं होतं आणि त्याचा मुलगा सोमेश्वर हा गादीवरती होता. पोर्तुगीजांबरोबर आपले संबंध सुधारावे म्हणून हा कुठेतरी पोर्तुगीजांना हे किल्ले पुन्हा देण्याच्या तयारीत होता. परंतु त्यातला जो होन्नावरचा जो किल्ला आहे, त्या परिसरामध्ये डचांची एक वखार होती आणि डच हे पोर्तुगीजांना हळूहळू वरचढ होत होते. कारण दक्षिणेतला जो पोर्तुगीजांची सागरी शक्ती होती, ही डचांनी संपवलेली होती. कोचीनचा जो किल्ला आहे, तो डचांनी जिंकून घेतला होता. त्यामुळे दक्षिणेकडचा जो पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये पोर्तुगीजांचं पूर्ण साम्राज्य होतं, ते डचांनी जिंकून घेतलेलं होतं. त्यामुळे डच आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये वितुष्ट हे महाराजांना हेरखातेकडून कळालं होतं. म्हणून डचांकडे महाराजांनी एक हेर पाठवून त्यांना असं सांगितलं होतं, की मला तुमच्याशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोलायचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला गोवा जिंकायचा असेल, तर मी त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवतोय आणि जर तसं नसेल, तर ही बातमी गुप्त राहावी. अशा प्रकारचं एक पत्र उपलब्ध आहे आणि त्यावरून असं दिसतं, की महाराजांना डचांना बरोबर घेऊन गोव्यावरती चढाई करायची होती. परंतु डच त्या गोष्टीला तयार यासाठी नव्हते, की डच आणि पोर्तुगीजांचा तह झाला होता आणि त्या तहानुसार असं ठरलं होतं, की डचांची जिथे वखार असेल त्या परिसरामध्ये पोर्तुगीजांनी किल्ले उभे करू नये. त्यामुळे सोमेश्वर हे जे 4 किल्ले देणार होतं, त्यातला होन्नावरचा जो किल्ला होता, त्या परिसरात डचांची वखार होती. त्यामुळे डच सुद्धा चिडून होते आणि त्यांनी स्वतःचं आरमार त्या परिसरात पाठवलं होतं आणि त्या दबाव आणला होता, की हे किल्ले तुम्ही पोर्तुगीजांना देऊ नका. त्या सगळ्या अंधाधुंदीमध्ये सोमेश्वर राजाच्या दरबारामध्ये डचांचा जो पक्ष होता तो वरचा ठरला आणि त्याने हे किल्ले पोर्तुगीजांना द्यायचं रहित केलं. याचा फायदा उठवून महाराजांनी साधारणतः 80च्या वर गलबत आणि मोठी एक 15-20 जहाजं घेऊन आक्रमण केलं आणि गोव्यावरूनच महाराजांचं हे सगळं आरमार गेलं. तरी विरजाईनी काही केलं नाही. त्याच्या लक्षात आलं नाही नक्की हे काय चाललंय. 16 दिवसांच्या आत महाराजांनी केलेला ही मोहीम होती. त्याच्यामध्ये महाराजांनी बसरूरवरती स्वारी करून तो सगळा परिसर जिंकून घेतला. स्थानिक चौक्या तिथं बसवल्या. तो सगळ्या लुटीचा माल त्यांनी स्वराज्यात आणला. खरं तर ह्या सगळ्या परिसरामध्ये इतकी अंधाधुंद होती. ते सगळं महाराजांनी शोधलेलं होतं.
आणि आपल्याला वैशिष्ट्य या गोष्टीचं वाटतं की वेंगुर्ल्याला डचांची जी वकार होती, त्यानंतर राजापूरला इंग्रजांची वकार होती, त्यांना सुद्धा इराणकडून बातम्या मिळत होत्या. म्हणजे ह्या सगळ्या ज्या सागरी शक्ती होत्या, त्या खरं तर व्यापार करण्यासाठी आल्या होत्या की इथं बाकीचे उपद्रव करण्यासाठी आले होते. कारण ह्या लोकांची जे गैरखात होतं ते सुद्धा अतिशय प्रभावी गैरखात होतं. त्या गुप्त बातम्या ते सुरतला पाठवत असत. सुरतवरनं पुन्हा मुंबईला त्यांच्या बातम्या येत. पुन्हा त्या राजापूरच्या वखारीमध्ये त्याची नोंद केली जायची. डचांची जी बातमीपत्र होती ती त्यांच्या देशामध्ये सुद्धा पाठवली जात होती. अशा प्रकारे त्यांची एक वेगळी सिस्टीम त्या काळामध्ये होती. ह्या सगळ्यामध्ये इंग्रज फार उशिरा उतरले. खरं तर ह्या सगळ्या ज्या सागरी शक्ती होत्या त्या एकमेकांचा लौकिक बघून ह्या सगळ्या व्यापारामध्ये उतरल्या होत्या. पोर्तुगीज जेव्हा ह्या काय म्हणे की आरमारा आधारे या सगळ्या भूमीवर राज्य करू लागले, त्या सगळ्याची वर्णन युरोपमध्ये जेव्हा गेली की पोर्तुगालचा जेव्हा उत्कर्ष होतोय, तर ते सगळं वाचून इंग्रज जे होते, तर ते खरं तर हे कुठलेही सभ्य संस्कृतीतले लोक नव्हते. रॉय मॉक्झिम नावाच्या लेखकाने हे त्याच्या पुस्तकातून मांडले की इंग्रज हे जे आले व्यापारामध्ये, ते पोर्तुगीजांचे जहाजं लुटत लुटत आले. पोर्तुगीजांचा माल लुटायचा, तो पळवून न्यायचा आणि मग तो युरोपमध्ये विकायचा. अशा प्रकारचे चोरटे धंदे इंग्रजांनी केले सुरुवातीला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे फार काळ टिकणार नाहीये. त्यामुळे मग ते ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतातच व्यापार करावा म्हणून झाली होती असं नाही आहे. तर सुरुवातीला त्यांच्या ज्या वखारी आहेत त्या सगळ्या इंडोनेशिया आणि या सगळ्या भागात होत्या. तर या परिसरात ते पोर्तुगीज आणि तोपर्यंत डचांचं वर्चस्व झालेलं होतं. हळू-हळू मग नंतर त्यांना जहांगीरच्या दरबारामध्ये पहिल्यांदा सवलती मिळाल्या. नंतर औरंगजेबाच्या दरबारात मिळाल्या आणि मग हळू ते वर चढवत गेले, असं आपल्याला दिसतं. दुसरं म्हणजे एका बाजूला महाराजांचं आरमार उभं राहत होतं आणि पोर्तुगीजांचा लौकिक कमी होत होता. परंतु मोठ्या प्रमाणावरती पोर्तुगालमधनं आलेले जे धार्मिक अंधपणे प्रचारक होते, तर ह्या प्रचारकांनी महाराष्ट्रामध्ये वेगळेच उपद्रव करायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे जे होते ते फ्रान्सिस्कन पंथाचे लोक होते. यांनी तर इथे मराठी शिकावं म्हणून शाळा काढल्या होत्या. त्याच्यामध्ये फादर स्टीफन सारखा एक फादर येऊन मराठी शिकतो काय, तो ख्रिस्त पुराण लिहितो काय आणि इतर लोकांना जे परदेशात नेतात त्यांना मराठी काय शिकवतो. हे अशा प्रकारचे उपद्रव सुरू होते. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की महाराजांनी ह्या काळामध्ये अनेक फादर ज्यांना त्या काळामध्ये पादरी असं म्हटलं जायचं, त्यांना पकडून डांबलं होतं आणि त्यांना धर्मप्रसार करण्यापासून रोखलं होतं. याचे पण आपल्याला उल्लेख सापडतात. आणि ह्या सगळ्या सागरी शक्तींमध्ये पोर्तुगीजाची ताकद यामुळेच वाढू शकली नाही की ते धर्मांध होते. फक्त व्यापारापुरतं त्यांचं लक्ष नव्हतं, तर बाकीच्या गोष्टींवरती पण त्यांचं लक्ष होतं. आणि गुलामांचा व्यापार ह्यामध्ये फार किफायतशीर होता. 1677 साली महाराजांचा एक आदेश आहे. तो डचांच्या एका अ, अ, नोंदीमध्ये आपल्याला सापडतो, की महाराजांनी असं म्हटलं, की तुमच्या काळामध्ये माणसाचा व्यापार होत होता, परंतु माझ्या काळामध्ये मी माणसांचा व्यापार करू देणार नाही. इथून पुढे हा व्यापार बंद झाला पाहिजे. आज जेव्हा आपण महाराजांचं चरित्र पाहतो, त्यावेळेस आपण काय घ्यावं किंवा अवतीभोवती जर आपण पाहिलं, तर त्यावेळेचा जो गुलामांचा व्यापार होता, त्याचे अवशेष आपल्याला सापडतात. त्या काळामध्ये पोर्तुगीजांच्या ज्या कॉलनीज होत्या किंवा वसाहती होत्या, ह्या आफ्रिका खंडामध्ये खूप मोठ्या संख्येने होत्या. त्याच्यामध्ये एडन हे त्याचं मोठं ठिकाण होतं. आफ्रिकेतनं गोळा केलेले हे जे निग्रो लोक होते, हे एडनच्या बंदरात आणले जायचे. तिथून ते भारतामध्ये आणले जायचे. पोर्तुगाल देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिकीकरण झालं होतं, की शेतीसाठी माणूस नव्हता. म्हणून हे गुलाम त्यासाठी वापरले जात होते. भारतामध्ये, गोव्यामध्ये प्रत्येक घरामध्ये किमान 1 ते 2 गुलाम घरगुती काम आणि बाकीच्या कामासाठी वापरले जात होते, असे आपल्याला उल्लेख सापडतात. ही जमात अतिशय प्रामाणिक असल्यामुळे अवघड कामांसाठी, जोखमीच्या कामासाठी सुद्धा वापरले जात होते. अनेकांचे काय म्हणे त्या काळातले बॉडीगार्ड हे निग्रो लोक होते, असं आपल्याला इथे समजणं दिसतं. त्यामुळे ह्या सिद्धी लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती मागणी भारतामध्ये पोर्तुगीज वसाहतीमध्ये होती आणि यांना जेव्हा गोव्यामध्ये आणलं जात होतं, त्यानंतर त्यातल्या महिलांची सुद्धा विक्री केली जात होती आणि ह्या काय म्हणे की व्यापाराचं जे काय म्हणे तंत्र होतं, तर ह्या तंत्रामुळे स्थानिक राजकारणावरती आणि समाजकारणावरती मोठे बदल झाले.
आज सुद्धा कर्नाटकामध्ये आपल्याला सिद्धी समुदाय दिसतो. आज साधारण त्यांची 55,000 लोकसंख्या आहे. हे सगळे सिद्धी गोव्यामधून पळून एकेकाळी कर्नाटकातल्या जंगलामध्ये स्थिरावले. त्यानंतर ह्या सगळ्या परिसरावरती मराठ्यांचं राज्य असल्यामुळे त्या परिसरात पोर्तुगीज येऊ शकले नाहीत आणि जंगलामधून बाहेर येऊन हळूहळू ते मग गावगाड्यामध्ये सामील होऊ लागले आणि त्यांचे वंशजच आपल्याला दिसतात. त्यांची मातृभाषा ही मराठी आहे. मराठीमध्ये गाणी ते म्हणतात आज. आणि तिन्ही धर्मांमध्ये हे आहेत. दुसरं म्हणजे कोर्लईसारखं गाव जे कोकणामध्ये अलिबागच्या जवळ आहे. तिथे पोर्तुगीजांनी त्यांची जी वसाहत होती रेवदंड्याची, तर तिथे स्थानिक महिलांबरोबर लग्न करून त्यातून जे पुढे वंशज तयार झाले, तर त्यांचे वंशज आपल्याला आज दिसतात आणि त्यांची आजही मातृभाषा ही मराठी आणि पोर्तुगीज आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे शिवचरित्रातून जे पुढं आलेलं जे आहे, त्याच्यामध्ये इतिहासाचे अनेक धागे अजूनही घट्टपणाने समाजामध्ये विटलेले आहेत असं आपल्याला दिसतं. तो धागा तुटलेला नाही असं आपल्याला दिसतं. त्याचे पडसाद आजच्या समाजकारणावरती पडलेले आहेत. वसईसारखा भाग असेल, तिथे असलेले कुणबी ख्रिश्चन असतील, कोळी ख्रिश्चन असतील, हे सुद्धा पोर्तुगीजांच्या काळामध्ये धर्मांतरित झालेले आहेत. त्यांची एक वेगळी संस्कृती तयार झाली. त्यामध्ये स्थानिक मराठी संस्कृती आणि मग कॅथलिक संस्कृती ह्यांचा मिलाप झालेला आज आपल्याला दिसतो. शिवचरित्र अभ्यास करताना फक्त आपण इतिहासाचा अभ्यास करत नाही, तर आजच्या काळामध्ये त्याचे जे अवशेष आहेत, त्याचे जे पडसाद उमटले आहेत, त्याच्या ज्या पावलखुणा आहेत, हे सुद्धा आपण पाहत असतो आणि ते सुद्धा शोध घेणं आणि त्याचा अभ्यास करणं हे काळाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्या नोंदी सुद्धा आपण अभ्यासल्या पाहिजे. इतिहास हा कधीही संपलेला नसतो. तर प्रवाहीपणे आज आपल्या रूपामध्ये जिवंत असतो. त्याचा मागोवा घेण्याचा कुठेतरी मी प्रयत्न केला. तत्कालीन सत्तांना जो महाराजांच्या आरमारामुळे जो हादरा बसला, तो फक्त सत्ताधीशांना नाही बसला. तो खरं तर संस्कृतीला त्यावेळेच्या धर्मकल्पनांना बसलेला हादरा होता. कारण त्यावेळेस समुद्रबंदी नावाचा ज्या सप्तबंदी होत्या त्यातली एक बंदी होती. त्याच्यामध्ये समुद्राचं उल्लंघन करून कुठे आपण जायचं नाही, समुद्र प्रवास करायचा नाही आणि जर तो प्रवास केला तर त्याला शुद्धी करावी लागत होती. अशा प्रकारच्या कल्पना होत्या. म्हणूनच आपल्याला दिसतं की विजयनगर साम्राज्यासारखं इतकं मोठं प्रचंड रोमन साम्राज्याशी तुलना करता येईल असं साम्राज्य असून सुद्धा त्याने स्वतःचं आरमार उभं केलं नाही आणि याचा फायदा कुठेतरी परकीय सत्तांनी घेतला. पण महाराजांनी अशा कुठल्याही खातोनवादी धर्मकल्पनांना हारा दिला नाही आणि स्वतःचं आरमार उभं केलं. स्वतः बसरूरच्या स्वारीमध्ये महाराज सहभागी झाले आणि ह्या स्वारीमध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांनी कुठेही युरोपियन सैन्य किंवा यांचा आधार न घेता देशी बनावटीचं देशी सैनिक त्यामध्ये वापरले. त्यामध्ये भंडारी समाज मोठ्या प्रमाणे सामील झाला होता. त्यानंतर गावित समाज, ज्याला आरमारी गावित असं नाव पुढे पडलं. हा जो स्थानिक कोकणातला समाज आहे, ह्या समाजामधलं चतुर्त्व त्यांनी बाहेर आणलं आणि त्यांना कुठेतरी लढण्याची उर्मी दिली आणि पुढे महाराजांनंतर सुद्धा आपल्याला दिसतं की ह्या आरमाराचा पूर्ण भरवसा ह्या दोन समाजांवरती होता. त्याच्यामध्ये मैनाक भंडारी सारखा जो आरमाराचा प्रमुख पुढे झाला, ह्या समाजातून झाला आणि पोर्तुगीजांचा प्रभाव नक्कीच ह्या सगळ्या आरमारावरती होता असं आपल्याला दिसतं. कारण आरमार हा शब्दच मुळात पोर्तुगीज भाषेतनं आलेला आहे. मूळ शब्द जो आरमाड आहे किंवा आरमड असं म्हटलं जातं, त्यातून तो पुढे आरमार हा शब्द आला. त्यानंतर महाराजांनी जी मोठी जहाज उभं केली इथे, त्याच्यामध्ये अनेक जहाजांचे प्रकार होते. त्यामध्ये एक गलबत नावाचं जे जहाज होतं, ते पोर्तुगीज गॅले नावाच्या जहाजाच्या वरून आलेला तो अपभ्रंशित शब्द आहे. गॅला नावाचे 3 प्रकारचे असे जहाजं होती जी पोर्तुगीज वापरत होते. दुसरं आपल्याला असं दिसतं की महाराजांनी स्थानिक भूरचना लक्षात घेऊन काही जहाजांची उभारणी केली. त्याच्यामध्ये तारवा नावाचे जे बोटी होत्या, त्या बोटी अतिशय समुद्राच्या कडेला सुद्धा वापरता येतील अशा प्रकारच्या होत्या. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की खांदेरीचं युद्ध जेव्हा इंग्रजांबरोबर झालं आणि त्याच्यामध्ये इंग्रजांबरोबर सिद्धी सुद्धा मदतीला असताना महाराज त्यांना तोंड देऊ शकले, तर ह्या तारवांच्या जोरावरती की खोल समुद्रामध्ये ह्या सगळ्या मोठ्या युद्धनौका वापरल्या जात होत्या. परंतु सागराच्या कडेला किनाऱ्यावरती त्यांचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे ह्या छोट्या ज्या तारवा होत्या, ज्या की त्या वल्लवल्या जात होत्या, वेळप्रसंगी त्यांना वाऱ्याच्या मदतीने सुद्धा शिड उभारून नेलं जात होतं. ह्या बोटी मोठ्या प्रमाणात त्यांनी तयार केल्या
या तारवांच्या आधारे नदीच्या कडेला अनेक ठाणे निर्माण केली आणि नदीतून त्यानंतर खाडीमध्ये आणि खाडीतून नंतर समुद्रामध्ये जो सैनिकांचा पुरवठा असेल, दारुगोळ्यांचा पुरवठा असेल, हा या तारवांमधूनच केला जात होता. यामुळे ह्या आरमाराचं वैशिष्ट्य असं होतं, की हे भारतीय सागरी भूरचनेला लक्षात घेऊन तयार केलेलं आरमार होतं, हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. आणि ह्या सगळ्या आरमाराची दुरुस्तीची केंद्रसुद्धा आपल्याला दिसतात, की सिंधुदुर्गसारखा किल्ला होता, की तिथे या आरमाराच्या दुरुस्तीचं मोठं केंद्र होतं. आणि हळू-हळू जो पोर्तुगीज पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की शिवाजी महाराजांच्या जहाजांना तुम्ही अटकाव करू नका, कारण शिवाजी महाराज आता खूप प्रबळ झालेले आहेत. असा आपल्याला त्यांच्या पत्रांमधून उल्लेख दिसतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आरमार घेऊन स्वारी करतात, तेव्हा आपल्याला असं दिसतं, की या सगळ्या सागरी सत्ता ज्या होत्या, त्या सगळ्या नमलेल्या आपल्याला दिसतात. काही आपल्याला उल्लेख असे दिसतात, की मोखा नावाचं एक ठिकाण आहे आफ्रिकेमध्ये, की जे एडन बंदराच्या पण वरती आहे. त्या ठिकाणी महाराजांनी 2 नौका पाठवल्या होत्या आणि उल्लेख असे आहेत, की या व्यापाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता. हा त्रोटक उल्लेख सोडला तर दुर्दैवाने आपल्याला फार व्यापाराचे उल्लेख सापडत नाहीत. परंतु महाराजांनी उभा केलेल्या बंदरांमधून ही दळणवळण शक्य झालं होतं. ही पण खूप मोठी गोष्ट आहे, की एखादा राजा आपल्या बंदरांमधून परदेशी व्यापार करण्याची स्वप्न पाहतो आणि ते सत्यात उतरवतं. ही काही छोटी गोष्ट नाही. म्हणूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक म्हणून आपण त्यांना गौरवाने उल्लेख करतो. आणि महाराजांचे जे अनेक किल्ले आहेत त्याच्यामध्ये खांदेरी असेल, त्यानंतर पोर्तुगीजांकडून जिंकलेला कोडला किल्ला असेल, हे सागरीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे किल्ले आहेत. हे आपल्याला 26/11च्या हल्ल्यानंतर दिसतं. हे 26/11चा जो हल्ला सागरी मार्गाने झाला, त्यावेळेस आपण कुठेतरी गाफील राहिलो. समुद्राच्या बाजूने येणाऱ्या काय म्हणूया की थ्रेड्सला आपण लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळेस हा हल्ला संपला आणि त्यानंतर मग गुप्तचर यंत्रणा आणि नेव्हीने जेव्हा एकत्रपणे विचार केला, त्यावेळेस ह्या 2 किल्ल्यांवरती रडारची यंत्रणा उभी केली. त्यामुळे आपल्याला आजही असं दिसतं, की महाराजांनी उभे केलेले जे किल्ले आहेत ते भौगोलिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहेत आणि सामरिकदृष्ट्या किती महत्त्वपूर्ण आहेत. त्या दोन्ही किल्ल्यांवरती आज भारत सरकारची जी रडार यंत्रणा आहे, त्याच्यामुळे मुंबईवरती येणारे जे थ्रेट्स आहेत, त्याची पण एक कल्पना आधी आपल्याला मिळते. आणि त्यातून आपल्याला असं दिसतं, की महाराजांची जी दूरदृष्टी होती, त्याच्यामध्ये स्थानिक सागाच्या लाकडाचा उपयोग करून केलेली जहाजं असोत किंवा त्यामध्ये नंतर केल्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्रयोग असोत, भूरचना लक्षात घेऊन, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि आजही आपण बघतो, की विनाशिका ज्या आपल्या दगडा आहेत, त्या आपण रशियाकडून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा वापरलेल्या आपण सेकंड हँड वगैरे घेतलेल्या आहेत. आजही आपल्याकडे ते तंत्रज्ञान नाही आहे, की आपण ते स्वतः उभं करू. तेजससारखं विमान असेल, की ज्याचा फोलपणा आपल्या लक्षात आला आहे सध्या, की आपण देशी बनावटीवरती अ, लक्ष दिलेलं नाही. परंतु त्या काळामध्ये ह्या सगळ्या सत्तांचा विरोध झुगारून प्रसंगी सुरुवातीला त्यांचे तंत्रज्ञ वापरून आपण ह्या सगळ्या गोष्टी तयार केल्या आणि महाराज त्याचे जनक त्यामुळे ठरतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण काय घ्यायचं आजच्या काळामध्ये? तर भूरचना लक्षात घेता स्थानिक बनावटीच्या गोष्टी तयार करणं असो किंवा सुरक्षेच्या दृष्टीने तो विचार करणं असो. मला असं वाटतं की यासाठी खूप एक सुंदर शब्द जयसिंगराव पवार यांनी वापरला होता. ते म्हणजे महाराजांचं मोठं वैशिष्ट्य हे होतं की शत्रूचं इंगित ओळख. इंगित ओळखणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे की शत्रूच्या मनामध्ये काय आहे. कारण त्यावेळच्या पोर्तुगीजांबरोबरचं जर पत्रव्यवहार बघितलं तर तो कधीच काय म्हणूया की शत्रुत्वाचं नाही. अतिशय गोड बोलून महाराजांनी ह्या सगळ्या सत्तांना गुंगारा दिलेला आहे वेळप्रसंगी आणि त्यांचं इंगित ओळखून त्यांनी त्यांच्या शत्रूंशी त्यावेळेस पत्रव्यवहार करून युती केलेली सुद्धा आपल्याला दिसते. आणि ज्यावेळेस शाहिस्तेखानाचा हल्ला झाला त्यावेळेस स्वतः पोर्तुगीजांनी महाराजांना पत्र पाठवून सांगितलं होतं की तुम्ही चौनच्या किल्ल्यामध्ये आमचा आश्रय घेऊ शकता. कारण त्यावेळेच्या ज्या सत्ता होत्या तर त्यांच्यामध्ये अंडरकरंट जे होते हे महाराजांना अतिशय सूक्ष्मपणे माहिती होते. त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या त्यावेळेच्या सगळ्या राजकारणामध्ये करून घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे नुसते महाराज नसून छत्रपती ठरतात.
आणि त्याचा आदर्श आज आपण घेणं गरजेचं आहे. तर त्याचा एक पैलू मांडण्याचा प्रयत्न मी आजच्या या माझ्या गप्पांमधून मांडला. नक्कीच तुम्हाला ह्या गप्पा आवडल्या असतील अशी मला आशा वाटते. धन्यवाद. आरमाराचं महत्त्व किती मोठं होतं हे आपल्याला रामचंद्र पंत आमात त्यांनी जे लिहून ठेवले, की आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगणच आणि समुद्रावरची ही जी सत्ता होती, त्याचा पाया हा शिवाजी महाराजांनी घातला होता आणि त्याचा वटवृक्ष हा कान्होजी आंग्र्यांच्या काळात झालेला दिसतो. आणि ह्या आरमाराच्या बळावरती आपण ह्या इंग्रजांपासून पोर्तुगीजांच्या सगळ्या सागरी शक्तीला अटकाव घालू शकलो. आणि पुढं आपल्याला असं दिसतं, की यातूनच प्रेरणा घेऊन भारतीय नौसेनेने जे स्वतःचं आत्ता प्रतीक चिन्ह तयार केलंय, ते महाराजांची अष्टकोन जी मुद्रा आहे, त्या मुद्रेच्या आकृतीवरूनच तो घेतलेला आहे. आणि ही प्रेरणा फक्त भारतीय नौसेनेनेच घेतली असं नाही, तर भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने ती घेतलेली आहे. आणि ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी आहे. त्याला फक्त चेतवण्याचं काम मी आज या माझ्या गप्पांमधून केलं असं मला वाटतं आणि ते नक्कीच जागृत झालं असेल अशी आशा धरून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.